श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 84 दशम स्कंध उत्तरार्ध अग्रपूजा शिशुपालवध। आता जरासंध वधानंतर पृथ्वीवर युधिष्ठिर अजेय झाला। त्यामुळे भगवंताच्या अनुज्ञेने राजसूय यज्ञाची सामग्री जमवण्यास प्रारंभ केला। व्यास, भारद्वाज, विश्वामित्र, पराशर, गर्ग आदी विद्वान तपस्वी ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून नेमले। तसेच द्रोण, भीष्माचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र, त्यांचे पुत्र विदुर यांनाही आमंत्रित केले। हा यज्ञ पाहण्यासाठी सर्व देशभरातील राजांना निमंत्रित केले होते। यज्ञभूमी सोन्याच्या नांगराने सपाट केली। ब्राह्मणांनी राजा युधिष्ठिराला विधिपूर्वक यज्ञ दीक्षा दिली। यज्ञात कोणत्यातरी सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावयाची असते। होम हवनासहितच नव्हे तर ज्ञानयज्ञ, जपयज्ञ असला तरी उपस्थितांमधील ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान, तपस्वी, समाजाग्रणी व्यक्तींचा मानसन्मान केलाच पाहिजे। आजकाल लोकांना याचा विसर पडला किंवा असे समारंभही फारसे होत नाहीत। पण लग्नात मात्र आपण अनावश्यक तऱ्हेने निमंत्रितातील पुढारी मंडळींचा सत्कार करतो। वधूवर आणि मुहूर्तही ताटकळत बसतो, हे योग्य नाही। लग्नात वधूवर हेच उत्सवमूर्ती आहेत आणि विवाह प्रयोगात त्यांना लक्ष्मी नारायण स्वरूप समजून विवाह विधी सांगितला आहे। असो, राजसूय यज्ञात प्रत्यक्ष भगवंत उपस्थित आहेत, तिथे अविधी काही होणारच नाही। सर्वजण विचारविनिमय करू लागले तेव्हा सहदेव म्हणाला, हे विश्वच ज्याचे रूप आहे, देश, काल, स्थिती सर्व ज्याच्यातच समाहित आहे, जे स्वतःच यज्ञरूप आहेत, त्या भगवान श्रीकृष्णाशिवाय इथे अग्रमानाचा कुणीही अधिकारी नाही। म्हणून श्रीकृष्णांचीच अग्रपूजा करावी। असे म्हणतात सर्व सदस्यांनी, सर्व उपस्थितांनी श्रीकृष्णाच्या नावाचा जय जयकार करून अनुमोदन केले। पण सभेत उपस्थित शिशुपाल मात्र विरोधात गेले। युधिष्ठिरांनी केलेली साग्रसंगीत पूजा पाहून तो अत्यंत क्रोधाविष्ट होऊन श्रीकृष्णांना अर्वाच्य शब्दात बोलू लागला। येथे अनेक विद्वान, तपस्वी, श्रेष्ठ ऋषी नसताना या कृष्णाला अग्रपूजेचा मान तुम्ही कसा काय दिला? कुलकलंकाला मान देणे योग्य नाही। यज्ञाचा हविर्भाग कुठे कावळ्याला देतात काय? याला कुलहीन म्हणावे। महाराज ययातींनी यांच्या कुळालाच शाप दिला आहे, त्यामुळे हे बहिष्कृत आहेत। याचे वर्तन आचरणही धर्मबाह्य आहे। भगवंताची अशी निंदा सुरू असताना सभेतून श्रेष्ठ विद्वान सभासद सभात्याग करून जाऊ लागले। भगवंताची निंदा ऐकल्याने ऐकणाऱ्याचा पुण्यक्षय होतो। सभेतील अनेक राजे जेव्हा शिशुपालावर चालून जात होते तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना अडवले व सुदर्शन चक्राच्या साहाय्याने शिशुपालाचे मस्तक उडवले। शिशुपाल पडताच त्याच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली व सर्वांच्या समोरच कृष्णात जाऊन लुप्त झाली। कृष्णाची निर्भर्त्सना करीत अनेक कालापासून सहजगत्या भगवत चिंतन घडल्यामुळे शिशुपालाचा उद्धार झाला। यज्ञ संपन्न झाला। युधिष्ठिराने कृष्णाला विनंती केल्याने ते तिथे राहिले आणि काही काळानंतर युधिष्ठिराचा निरोप घेऊन द्वारकेला सहपरिवार प्रस्थान केले। राजाने देव, मनुष्य आणि गंधर्वादींचा यथायोग्य सत्कार केला। नंतर ते सर्व आपापल्या लोकी निघून गेले। राजा युधिष्ठिरासाठी कृष्णाच्या सांगण्यावरून मय नावाच्या वास्तुविशारदाने बनवलेल्या अद्भुत दालनात राजा, कृष्ण, राण्या वगैरे सर्व बसले असताना शिशुपाल वधाने क्रोधित झालेला दुर्योधन तेथे आला। रागाच्या भरात त्याला पाणी आणि जमीन यात फरक करता आला नाही। तो जमिनीला पाणी समजून वस्त्रे वर करून चालू लागला आणि पाण्याला जमीन समजून धपकन पडला। सर्वजण हसू लागले। युधिष्ठिर त्यांना शांत करीत होता। द्रौपदी हसली आणि त्याला आंधळा म्हणाली, याची साक्ष भागवत देत नाही। अशा तऱ्हेने दुर्योधनाचा जळफळाट होण्याचं कारण अग्रपूजा, शिशुपाल वध आणि मय सभा संचार अशी त्रिविध घडली। शिशुपालाच्या वधाप्रमाणेच दंतवृक्ताचाही उद्धार केला।